तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हनुमान जयंतीचे काही मटेरियल देणार आहे मी. तर त्याच्यावरती आज व्हिडिओ आहे. फक्त त्याच्यावरतीच व्हिडिओ नाही की आज तुम्हाला मी काही थोडेफार टिप्स पण सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. जसं की बॅकग्राऊंडचे इफेक्ट असतील किंवा आता त्यामध्ये पण तुम्ही जर मटेरियलमध्ये बघितलं तर मटेरियलमध्ये पेंटिंग आणि AI जनरेट इमेजेस. तर पेंटिंगचे इमेजेस का दिलेत तर त्यावरती पण थोडं सांगणार आहे. थोडेफार टिप्स असणार आहे. तर मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल ते सबस्क्राईब करून दाबा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळते. आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, मी आत्ता फोटोशॉप ओपन केलेलं आहे. तर तुम्हाला पहिलं जो बॅकग्राऊंड जो इफेक्ट असतो नॉर्मल, तो कसा करायचा ते थोडंफार सांगणार आहे. बॅकग्राऊंडमध्ये कसा इफेक्ट वापरायचा तो. तर एक नवीन डॉक्युमेंट क्रिएट करू. क्रिएट न्यू एक नॉर्मली डॉक्युमेंट घेतो. ओके. आणि आपल्याला काय करायचं आहे, सॉलिड कलर घेऊ. समजा ब्राऊन कलर घेतला, ब्राऊन कलर घेऊ. ओके. एक इमेज घेऊ, इम्पोर्ट करू आपण इमेज त्याच्यामधनं, जे मटेरियल आहे त्यामधनं. समजा ही एक इमेज आहे, इम्पोर्ट केली आणि ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती. Ctrl+T ट्रान्सफॉर्म करायचं आहे, सिम्पल. आणि आपल्याला काय करायचं आहे, ब्लेंड इफेक्ट वापरायचा आहे. ओके. आता कुठला चांगला वाटेल तो इफेक्ट आपण तिथं देऊ. लाईटन. आणि आता आपल्याला काय करायचं, मास्कवरती क्लिक करायचं आहे, Ctrl+I दाबायचं आहे, इन्व्हर्स करायचं आहे, ब्रश सिलेक्ट करायचा तुमच्याकडे जो असेल तो अवेलेबल, आणि फक्त क्लिक करायचं आहे, जेणेकरून हा थोडासा नॉर्मल लाईट इफेक्ट क्रिएट होईल. नवीन लेअर. ओके. ब्रश सिलेक्ट केला आणि इथं नॉर्मल मी काय करतो आहे, येल्लो टोनमध्ये कलर घेतो आहे नॉर्मल अशा पद्धतीने, आणि ड्रॅग केला आहे. ओके. आता इथं फक्त कलर मोड चेंज करून बघतो, हा वाला चांगला वाटतं इफेक्ट. इमेजच्या वरती ना चांगला वाटेल. आणि अजून एक हनुमानाची जी इमेज आहे ती घेऊ आपण, इम्पोर्ट करू अशी त्या पेंटिंगच्या इमेजमधनं. आता हे पेंटिंगचे इमेजेस का तर तुम्हाला सांगणारच आहे पुढं जाऊन. ओके. आता एक जो चांगला वाटतंय, समजा हा घेऊ आपण हनुमानची इमेज. ओके. ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती, Ctrl+T ट्रान्सफॉर्म आणि ॲडजस्ट करू फक्त. ओके. आणि जो कलर मोड चांगला वाटेल तो आपल्याला द्यायचा आहे ह्याच्यामध्ये. ओके. अशा पद्धतीचा. आणि त्याला मास्क करायचं आहे, Ctrl+I मास्क केलं. ओके. अशा पद्धतीचा. आणि हा जो झेंडा आहे तो थोडासा वरती घेऊ आणि त्याला वाटलं तिथं अशा पद्धतीने खालती ॲडजस्ट करू. ओके. जेणेकरून तो बॅकग्राऊंड इफेक्ट क्रिएट होईल. ओके. अशा पद्धतीचा. आणि आणि एक नॉर्मल डार्क टोनमध्ये कलर घेऊ, थोडासा डार्क, आणि या साईडला नॉर्मल क्लिक करू अशा पद्धतीने. वरती पण जाऊ थोडासा नॉर्मल इकडनं, कारण तो आपल्याला सेंटरलाच इफेक्ट पाहिजे, साईडला नको. अशा पद्धतीचा. न वाटल्यास थोडीशी ओपेसिटी नॉर्मल कमी करू ह्याची पण. आणि हा जो झेंडा आहे त्याला काय करायचं, आपल्याला फिल्टरमध्ये जायचं आहे, डिस्ट्रॉय आणि रिपल. थोडासा रफ इफेक्ट येईल त्याला झेंड्याला नॉर्मल, असा थोडासा रफ इफेक्ट आपण ते, जेणेकरून दिसायला पण तो चांगला दिसेल. ओके. अशा पद्धतीने टेक्स्चरमध्ये यायचं आहे. आता तुझे तुम्हाला जे टेक्स्चर दिलेले त्या टेक्स्चरमध्ये यायचं आहे आणि त्यामध्ये म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये, आणि एक नॉर्मल ते टेक्स्चर इम्पोर्ट करू आपण, हे वालं थोडं, हे पण रफ टेक्स्चर आहे. ओके. आणि ड्रॅग अँड ड्रॉप करू आपण पेजवरती, सिम्पल. Ctrl+T. आणि त्याला पण मल्टिप्लाय इफेक्ट द्यायचा आहे, मल्टिप्लाय किंवा कलर बर्न तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने. ओके. आणि वाटल्यास थोडीशी ओपेसिटी अजून थोडी कमी करू आपण हनुमानाची.
जेणेकरून थोडासा इफेक्ट जनरेट होईल. तर थोडासा बेसिक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा बॅकग्राऊंड इफेक्ट. तुम्ही अजून ॲडव्हान्स करू शकता. तुम्ही हे जे इफेक्ट असतात फिल्टरमधले किंवा अजून हे कलर मोड असतात, ॲडजस्टमेंट, कलर ॲडजस्टमेंट, ह्या सगळ्या तुम्ही हे वापरून अजून काहीतरी वेगळं करू शकता. तुम्हाला जस्ट सांगण्याचा प्रयत्न केला की नॉर्मली बेसिक बॅकग्राऊंड कशी तयार करू शकता जेणेकरून एक चांगला इफेक्ट जनरेट होईल, त्यातनं चांगला मेसेज क्रिएट होईल. ती एक छोटीशी टिप होती या व्हिडिओमध्ये. आता मित्रांनो तुम्हाला जे इमेजेस आहेत ते दाखवतो पहिले. तर मित्रांनो इथं बघू शकता हे काही आता AI जनरेट आणि पेंटिंग आणि काही बॅकग्राऊंड इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत, बॅकग्राऊंडचे इमेजेस. तर पहिले तुम्हाला AI जनरेट इमेज दाखवतो. टोटल 12 AI जनरेट इमेजेस आहेत माझ्याकडं आणि त्यामध्ये 2 बॅकग्राऊंडचे आहेत, म्हणजे मंदिरांचे इमेजेस आहेत, ते तुम्ही बॅकग्राऊंड इफेक्टमध्ये वापरू शकता. तर आता एक तुम्हाला नॉर्मल ओपन करून दाखवतो सिम्पलमध्ये. आणि हे बघू शकता टोटल क्लिअर इमेजेस आहेत, तुम्ही जेणेकरून तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये किंवा फ्लेक्स जरी असेल बॅनर त्यामध्ये पण वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कोणताही जे ब्लर होतात इमेजेस त्याचा इफेक्ट तसा प्रॉब्लेम येणार नाही. हे टोटली क्लिअर इमेजेस तुम्ही वापरू शकता तुमच्या बॅनरमध्ये. ओके. किंवा हा वाला पण जर तुम्हाला मागाशी जसं सांगितल्याप्रमाणे हा तुम्ही बॅकग्राऊंड इफेक्ट म्हणून वापरू शकता बॅकग्राऊंडमध्ये. क्लिअर इमेजेस आहेत, तुम्ही बघू शकता टोटल क्लिअर इमेजेस आहेत, तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये सोप्या पद्धतीने वापरू शकता. हे बॅकग्राऊंड इफेक्टमध्ये चांगला इफेक्ट येऊ शकतो ही जर इमेज वापरली तर. हेच टोटल काही 12 इमेजेस आहेत. ओके. तर तुम्हाला जे पुढचे आहेत पेंटिंगचे इमेजेस. आता हे पेंटिंगचे इमेजेस का, तर मित्रांनो जसं की जनरेट करून आपण जे इमेज वापरत असतो डिझाईनमध्ये, तर पेंटिंगचे पण इमेज वापरू शकतो, जेणेकरून एक चांगला इफेक्ट, एक चांगला बॅनर क्रिएट होऊ शकतो, चांगला मेसेज जाऊ शकतो. AI जनरेट पण यूज करू शकतो, पण जेणेकरून काही जुन्या गोष्टी असतात त्या पण आपल्याला सोबत घ्यायच्या असतात. जसं की आता जनरेशन वाढत असते, AIचे इमेजेस येतात, तुम्ही हे जे पेंटिंगचे इमेजेस असतात ते घेऊन पण तुम्ही चांगले डिझाईन बनवू शकता. आता जसं की आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, हा जो रामनवमीचा बॅनर आहे आत्ता मी बनवला होता, त्यात बघू शकता की जो इमेज वापरली रामाची सिंहासनावर बसलेली, ती पण एक पेंटिंगच आहे, जेणेकरून एक चांगली डिझाईन क्रिएट झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता. आणि एक सांगण्याचा एक उद्देश म्हणजे तुम्ही जेव्हा डिझाईन पण बनवता तेव्हा त्या डिझाईनमधनं काही मेसेज पण गेला पाहिजे. जसं की मर्यादा पुरुषोत्तम, त्यामध्ये मी कॅलिग्राफी क्रिएट केलेली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हे जे पेपरचे जे इमेजेस वापरलेले आहेत ओल्ड पेपर, तर त्यामध्ये पण बघू शकता त्यामध्ये मी 5 वैशिष्ट्य सांगितले मर्यादा पुरुषोत्तम का, म्हणजे थोडीशी 5 वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधनं, त्यातनं थोडासा मेसेज जावा, जेणेकरून तेव्हा ती डिझाईन अजून काय म्हणू शकतो खुलते किंवा चांगला मेसेज जातो लोकांपर्यंत. आणि त्यात क्रिएटिव्हिटी वापरलेली, त्यातनं एक चांगला मेसेज जावा, त्यासाठी एक डिझाईन ही आणि ते मी यूज करून आहे पेपरची इफेक्ट किंवा बॅकग्राऊंड इफेक्ट तुम्ही बघू शकता. आणि जे पेंटिंगचा जो मी जी पेंटिंग वापरलेली सिंहासनावरची रामाची, ते एक पेंटिंग आहे, ना की त्यामध्ये जे AIचा वापर केलेला आहे. AI पण घेऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही की AI न घेतलं पाहिजे. AI मध्ये पण जे इमेज असते चांगलं क्रिएट होऊ शकतो, जेणेकरून ह्या जुन्या गोष्टी पण असतात जे पेंटिंग असतात ते पण आपण वापरू शकतो आणि एक चांगली डिझाईन पण त्यामधनं तयार करू शकतो. तर हे मी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हे जे बॅकग्राऊंड इफेक्ट आहेत आणि हे पेंटिंगचे इमेजेस आहेत, हे बॅकग्राऊंड इमेजेस आणि हे पेंटिंगचे इमेजेस आहेत. आता लास्ट एक राहिलेले ते म्हणजे कोट्स. हे तुम्ही ओपन करून दाखवतो तुम्हाला मी. हे कोट्स आहेत मित्रांनो, तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरू शकता, भरपूर आहेत, तुम्ही वापरू शकता आणि चांगली डिझाईन तुम्ही तयार करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही टिप्स होत्या सांगण्याचे की तुम्हाला सांगितले की AIचे इमेज आणि जे पेंटिंगचे इमेज का दिलेत त्यामध्ये. तर आणि बॅकग्राऊंडचा थोडासा इफेक्ट मला सांगायचं होतं त्यामध्ये, तर त्यामुळं आजची छोटीशी व्हिडिओ. हे टोटल मटेरियल आहे, तुम्ही यूज करा. ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सिम्पलमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. आणि दुसरं एक जे पेज आहे शिवभारत ॲडव्हर्टायझिंग, त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, जाऊन
तुम्ही ते एकदा बघा. त्याच्यावरती रेग्युलरली मी डिझाईन अपलोड करत असतो. आणि मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही डिझाईन बनवाल तेव्हा मला नक्कीच टॅग करा इंस्टाग्रामला. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.